दोन्ही जोड्या फुकरा फुकरा फुकरा. आता काय आता जरा थोडा ताणच घेतात. हे पहा, नंबर 1 ला लढणारे चारी पैलवान सिकंदर शेख पैलवान आत या. सिकंदर शेख बरोबर लढणारा प्रिन्स आत या ताबडतोब. माऊली कोकाटे आत या. पृथ्वीराज पाटील. ही कुस्ती बऱ्याच दिवसातून होते. शहाजी केसरी कुस्ती आखाड्या होते. नीरा भीमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर. जेंगी कुस्त्याच्या मैदानामध्ये महाटातली एक स्टार कुस्ती. बाहेरनं बोलू नका, बाहेरनं बोलू नका. आणि हलक्या काळजाची माणसं आताच घर गाठा, कारण आता बाजारातला अस्सल माल राहिलाय नुसता शेवटचा 3 आर्क. मन मनगट आणि मेंदू याचा त्रिवेणी संगम कुस्ती. महाराष्ट्राच्या राजकारणातले एक निष्कलंक आणि चारित्र्य संपन्न आणि धवलकांती व्यक्तिमत्व. इंदापूर तालुक्याला पडलेलं सुंदर स्वप्न. सन्मान्य संसदीय कार्यमंत्री म्हणून आणि सहकार मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दमदार नेतृत्व, अनेक वर्षे केलेले कार्य सम्राट मंत्री हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे भलं मोठं मैदान हिंदुस्थान मधलं सर्वश्रेष्ठ मल्लयुद्ध. महेंद्राची देशात पत काय आहे आणि प्रकाश बनकाचा जलवा काय आहे. ज्या महेंद्र गायकवाडला सोन्याची गदा मिळालेली आहे. मंगळवेढा तालुक्यात 1,500 लोकसंख्येचं गाव शिरशी नावाचं आहे. स्वर्गीय काकासाहेब गायकवाड एक मोठे पैलवान, त्यांचा पुतण्या आहे तो. आणि स्वर्गीय तानाजी बनकरचा पुतण्या आहे तो प्रकाश बनकर. मांडवे नावाचं गाव आहे, माळशिरस तालुका आहे. 1987 ला त्याच्या चुलत्यानं मानाची महाट केसरीची गदा जिंकली दिलीप पवारला हरवून. उद्याचा महाट केसरी तर लढतोय. आता झोळ सरांनी पाटील फॅमिली कशा पद्धतीने जीवनामध्ये वावरते. पृथ्वीराज पाटील मैदानात या. पृथ्वीराज पाटील, माऊली कोकाटे आणि सिकंदर शेख दोघांच्या कुस्त्या एका वेळेस लागणार आहेत. तुम्ही मैदानात या. ज्या राजश्री शाहू महाराजांनी कुस्तीला राजश्री दिला, तो राजश्री देण्याचं काम इथं हर्षवर्धन भाऊ पाटील यांच्या माध्यमातून हे काम चाललेलं आहे. 2005 ला महाट केसरीचं अधिवेशन अख्ख्या महाटाच्या स्मरणार्थ सय्यद चावसानी असाब मोहम्मद. आणि तसाच आज इथं महाट केसरीचं अधिवेशन भरलं की काय असं वाटायला लागलं. एवढी मोठी दानत इंदापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळते. एवढ्या कुस्त्या मोठ्या घेणं सोपं नाही. अनेक डीवायएसपी आले, राहुल नाना आले, नरसिंह यादव आले, विजय चौधरी भाऊ आले. प्रत्येक माणूस इथं आला समाधानी झाला. काकासाहेब पवार पण आले. अजून काकासाहेब पवार, त्यांचे सर्व पट्टे. महाटातला रती महारथी पैलवान कुस्तीतनं निवृत्त झालेला, त्याला सन्मान देणारं व्यासपीठ नीरा भीमा कारखान्याचं. महाटात अनेक कारखाने आहेत. वादळापूर्वीची शांतता, टाचणी पडलीचा आवाज येईल इतकी स्तब्धता. कुस्ती या खेळाला ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये फार मोठी क्रेज आहे. पृथ्वीराज पाटील, तुम्ही तरी आतमध्ये या म्हणजे ती बाकीची येतील. पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी, जुना काळ आतमध्ये या. जुना काळ बघितला तर घरात पैलवान सांभाळणं, घराण्याची प्रतिष्ठा, गावचं वैभव म्हणून पैलवान सांभाळला जात होता. पण करिअरच्या दृष्टिकोनातून आज कुस्तीकडे बघितलं तर काही वावगं ठरणार नाही. आताच माझे सहकारी धनाजी मधने सरांनी सांगितलं, 3 DYSP आखाड्यावरती येऊन गेले, त्यांचा सन्मान झाला. आज महाराष्ट्राचे 4 सुपुत्र DYSP झालेले. पैलवान नरसिंह यादव, पैलवान विजय चौधरी, पैलवान राहुल आवारे आणि पैलवान सुनील साळुंके. 12-12 तास
अभ्यास करणारा विद्यार्थी DYSPचं स्वप्न पाहू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण लाल मातीत घाम गाळणारे 4 सुपुत्र DYSP झाले. सजासजी कोण कोणाचं कौतुक करत नाही. या लाल मातीच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर पैलवान म्हणजे काय, सळसळत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खोराक खाऊन साधू संतावणी राहून रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या त्या वीरांना शूरांना पैलवान म्हणतात. हो पृथ्वीराज पाटील यांनी मैदानात यायचंय. पृथ्वीराज तुम्ही एक फौजी आहे, फौजी. या लाल मातीमुळं तात्या पैलवान पृथ्वीराज पाटील सुभेदार आहे, मराठा इन्फंट्री बटालियन बेळगाव. या लाल मातीमुळं तुम्हाला भारतीय सैन्य दलामध्ये घेतलेला आहे पृथ्वीराज. अनेक पैलवानला या लाल मातीने जन्माची भाकरी दिलेली आहे. पृथ्वीराज पाटील 2022 चा महाराष्ट्र केसरी सातारच्या अधिवेशन मधला कालच खासबाग मैदान गाजवलं पृथ्वीराज पाटीलने. कोल्हापूर जिल्ह्यातला ज्योतिबाच्या पायथ्याला देवठाणे नावाचं गाव, त्या पृथ्वीराजचं आणि त्याची टक्कर माऊली कोकाटे बरोबर आहे. याच इंदापूर तालुक्याचा सराटीचा पैलवान माऊली कोकाटे. अशी कुस्ती आपल्याला बघायला मिळणार आहे. चला दोन्ही पैलवान आखाड्यात या. या कुस्तीमध्ये कधी कोण आक्रमक होईल सांगता येत नाही. बरोबर, ही कुस्ती बार बार झालेली आहे. अनेक वेळा आमच्या समोर ही कुस्ती झालेली आहे. पण या कुस्तीची लोकप्रियता संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली ती सातारच्या अधिवेशन मध्ये. हो, आणि त्यानंतर प्रत्येक अधिवेशन मध्ये महेंद्र गायकवाड चर्चेचा विषय आहे, प्रकाश बनकर चर्चेचा विषय आहे, माऊली कोळकाटे चर्चेचा विषय आहे. सिकंदर शेख आपली कुस्ती बघण्यासाठी सगळे प्रेक्षक आतुर आहे. पृथ्वीराज पाटील, माऊली कोकाटे, चला लवकर. किती वेळ याच? मोठं छोट या लवकर या, लवकर या, लवकर या. पैलवान आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय आणि पटावर पट काढण्याचा प्रयत्न. हो, पण दोघांनी पट सोडवून घेतलेला आहे. हो, तगडी कुस्ती चालू आहे. दोन तुल्यबळ पैलवान लढायला लागलेले आहेत. हाताचे हातोडे मानेवरती पडायला लागलेले आहेत. आणि आता पृथ्वीराज पाटील मैदानवरती येतोय. 2022 चा महाराष्ट्र केसरी. कोल्हापूर जिल्ह्याला 22 वर्षानं या पृथ्वीराजने महाराष्ट्र केसरीची गदा दिली. करा की टाळ्या जरा. वेलकम. शबास शबास शबास. कसा गोटीबंद देहेष्टीचा वाटत नाही घरात एखादा असला असावं. पृथ्वीराज पाटील मैदानावरती आलेला आहे. माझ्याकडे एवढं तोळ सोनं आहे आणि माझ्याकडे एवढी मोठी जमीन आहे. काय करायचे? ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर ना व्हावा. देवाला मागायचं असेल तर असं दान मागा. महेंद्र गायकवाड आणि प्रकाश तापाय लागलेले आहेत. हळूहळू मशिनरी तापाय लागली दोघांची. तुल्यबळ लढत आहे. कष्टाळू पैलवान आहे. महेंद्र गायकवाड आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाला सराव करतो. माऊली कोकाटे, पृथ्वीराज आतमध्ये आलेला आहे. काका साहेब आतमध्ये लगेच यायचं. सिकंदर शेख पैलवान आला, आला माऊली पण आला. आणि माऊली आखाड्यावरती येतोय. सिकंदर माऊली शेख, कोकाटे. दोन्ही कुस्त्या संघ लागणार आहेत. तुम्ही पण आतमध्ये या. चला सिकंदर शेख पैलवान आखाड्यात या. आला. 2020 ला 19-20 ला कोरोना आला आणि कोरोनाच्या कालखंडात कुस्ती क्षेत्रावर फार मोठं संकट आलं. महाराष्ट्राची कुस्ती संपती काय अशी परिस्थिती निर्माण झाली. शबास शबास. वाह, आ गया माऊली, तालिया बजाव. इंदापूरची शान, इंदापूरचा अभिमान, इंदापूरचं वैभव. जसा देहाचा तसाच दिलाचा. सिकंदर पैलवान तुम्ही पण आतमध्ये या. दोन्ही कुस्त्या बरोबर लागणार आहेत. अख्खा देश मैदान पाहतोय. शबास सालगे, शबास 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 शबास. हलगी बाजार.
इंदापूरची गाडी निघालेली आहे मार्कट सरांच्या तालमीची. पैलवान गाडीकडे जावा. काय मांडे आहेत, काय दंड आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या माय माऊल्या घर बसल्या हर्षवर्धन पाटील साहेबांनी घेतलेलं मैदान पाहताय. निराभिमा सहकारी साखर कारखान्याने आयोजित केलेलं मैदान पाहताय. मनोरंजनासाठी हा कार्यक्रम घेतला नाही, घराघरात राबवण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे. तर मनोरंजनासाठीच कार्यक्रम घ्यायचा असला तर गौतमी पाटलाला आणलं असतं. इथं तरुण पिढी सशक्त व्हावी, बलदंड व्हावी यासाठी कार्यक्रम घेत नाही. कुर्डवाडीची गाडी निघालेली आहे. आवाज द्या, बोल बजरंग. आवाज द्या, बोल बजरंग बली. बोल बजरंग बली. शबास शबास. आणि महेंद्र पुट्टी टाकून कब्जा घेतला महेंद्रने. महेंद्र गायकवाड आक्रमक झालेला आहे. ओ पुट्टी. ए हलगीवाल्या, हलगीवाले थांबा, विनंती. अरे पुट्टी. अरे बापरे. बाल बाल बच गया. बोल बजरंग बली की. छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की. महेंद्र आक्रमक झालेला आहे आणि प्रकाश. ओ भले 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 भले. तिकीट लावलं नाही भाऊ, पण पैसे फिटले. चल तात्या, तात्या माती घाला. तात्या खाली बसा, खाली. पका माती घे, माती घे, माती घे. आता असंच होणार आहे. हलक्या काळजाची माणसं घर गाठा. अक्क महाट हे कुस्त्याचं मैदान पाहतंय. रोज याच बाजारात मी कुस्ती समालोचक हलगीवाल्या. हलगीवाले तुम्हाला सांगतो बर का, ऐका. प्रेक्षकांना विनंती, थोडं खाली बसा. विनंती तुम्हाला, खाली बसा, खाली बसा. सगळ्यांना दिसतंय. पिंटू खाली. काका, कुस्तीच लावू नका ती बसल्याशिवाय. हा, कुस्ती लागणार नाही ती बसल्याशिवाय. हे असं रोज ए, चाललंय. खाली बसा, खाली बसा. ए इकडली खाली बसा सगळी. विनंती तुम्हाला, विनंती. बसा खाली, ए बसा. खाली बसा, खाली बसा. बर का, ए जरा थोडं विनंती करतोय. खाली बसल्याशिवाय कुस्ती लागणार नाही. पोलीस खात्याला सहकार्य करा. व्यासपीठाच्या समोर या मधल्या भागेमध्ये जे प्रेक्षक उभे आहेत त्या सर्वांना विनंती आहे, खाली बसून आपण सामना पाहायचा आहे. बर का, इथं उभा राहिलेत ना, तुम्हाला खाली बसलं तरी दिसतंय की रे. व्यासपीठाच्या समोर ते सांगायचं असतं. मधल्या भागेमध्ये जे प्रेक्षक उभे आहेत ना, त्यांना विनंती आहे खाली बसायचंय. खाली बसा, खाली बसा. टोपी खाली बसा. शांतता राखा. कबशीच्या आकाराचं मैदान आहे, कुठंही बसून कुस्ती बघायला मिळते. वर्तुळ आकाराचं हे मैदान. जरा भरलं थोडं. इथं निराभिमा कारखान्यावर आलोय म्हणून कौतुक नाही. रोजच मैदान मध्ये आम्ही रोजच. सिकंदर शेख तुमच्या आधी कुस्ती थांबवलेली आहे. दोन्ही कुस्त्या संघ लागणार आहेत, त्याच्यामुळे तुम्ही आतमध्ये यायचंय. गेल्या सीझन पासून महाट विरुद्ध महाट कुस्त्या पाहण्याची भूक महाटातल्या कुस्ती रसिकाला लागली होती. मी कुस्ती समालोचक धनंजय मदने आणि माझे सहकारी युवराज केचे गेली 16 वर्ष झाले फिरता आणि मी गेली 13 वर्ष झाले या क्षेत्रात. आणि मैदान बघावं तर निराभिमा कारखान्यावरती जावावं. भाऊ तुमच्या समोर आहे म्हणून कौतुक नाही. महाटात जी स्टार मैदान आहेत, बरोबर का केचे सर? हो. असं मैदान इथं इंदापूर तालुक्यात महाटातलं मैदान अंगावरती रोमांच भरवणारं मैदान आहे पिंटू काका. हे पैसे किती गेले यापेक्षा सज्जन प्रेक्षकाला कुस्तीचा आनंद मिळतोय. हे कौतुकाने कसा भारतीय जनता पार्टीचे भारत देशाचे दिग्गज नेते
सन्मान्य हर्षवर्धन भाऊ पाटलांचं करा की भाऊंच्यासाठी टाळ्या. कर्म जिनके अच्छे है किस्मत उनकी दासी है नियत जिनकी साफ है घर में मथुरा काशी है. भाऊ कौन कहता हर दिन इंसान मंदिर जाए कर्म ऐसा होना चाहिए इंसान जहां भी जाए वहां मंदिर बन जाए. करा की भाऊसाठी टाळ्या. सिकंदर शेख आतमध्ये या. सिकंदर शेख तुम्हाला बरेच आवाज दिले. ए शिट्ट्या वाजवू शिट्ट्या वाजवू नका. शिट्ट्या वाजवाचा कार्यक्रम हा नव्हे. शिट्ट्या वाजवाचा कार्यक्रम वेगळा असतो. हा कीर्तनाचा फड उसाचा फड कुस्त्याचा फड आणि तमाशाचा फड. तमाशात शिट्टी वाजवायची असते. ए जंगली रमी प्याव ना महाराज. प्रिन्स कोहली सिकंदर शेख दोन्ही पैलवान आखाड्यावरती या. अटी तटीची कुस्ती मैदानवरती चालू आहे. महेंद्र गायकवाड विरुद्ध प्रकाश बनकर अशी कुस्ती चालू आहे. कालच लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची 150वी जयंती आणि त्यानिमित्त खासबाग केसरी कुस्ती मैदान खासबागला झालं. काय म्हणताय अप्पाजी. हा कधी येणार आहे. कुस्त्याचा अलग कार्यक्रम आहे म्हणतात. ठीक आहे. पाटलाचा ऐसा प्रोग्राम यहाँ नहीं रखते हैं अप्पाजी. मर्दुमकी आणि पुरुषार्थाला चालना देण्याचं काम आहे. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 ला. आखाड्यामध्ये 2 उपमहाराष्ट्र केसरी थे. 2 उपमहाराष्ट्र केसरी आणि मॅट विभागाचा उपमहाराष्ट्र केसरी इथं माऊली कोकाटे आणि 2022 चा महाराष्ट्र केसरी तो पृथ्वीराज पाटील. पृथ्वीराज जरा हातवर करावं. सर्वात कमी उंचीचा महाराष्ट्र केसरी कोण तर पृथ्वीराज पाटील, नरसिंह यादव आणि समाधान घोडके. सर्वात कमी वजनाचा महाराष्ट्र केसरी कोण छोटे रावसाहेब नाना मगर व्यासपीठावर बसल्या. महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगळ आली होती. महाराष्ट्राची कुस्ती परंपरा लोप पावत चालली होती. राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी एकत्र आली. कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ, भाऊसाहेब हिरे, जी.डी. बापूलाल, यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली 1953 ला. 1953 पासून 1960 पर्यंत कुस्ती महोत्सव भरायचा आणि 61 ला गदेला महत्व प्राप्त झालं. सिकंदर शेख 1961 ते 2024 या महाराष्ट्राचे 47 पैलवान महाराष्ट्र केसरी झालेले. महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा म्हणजे महाराष्ट्र केसरी. अनेक केसरी आहेत. पीरसाहेब केसरी आहे, मसुबा केसरी आहे, पण सर्वात मोठी क्रेज ती महाराष्ट्र केसरीला. तालमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असतं मी महाराष्ट्र केसरी व्हावा. आज या मैदानावरती 2 उपमहाराष्ट्र केसरी लढतायत. एक महाराष्ट्र केसरी आखाड्यात आलेला आहे आणि सिकंदर शेखही चालू वर्षीचा महाराष्ट्र केसरी आहे. 2023 पाठीमागीलचा जो वर्षाचा कालखंड झाला त्यामध्ये 6 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा झाल्या. 3 महिला आणि 3 पुरुष. जानेवारी 23 एक मिनिट पंचांनी सांगा निर्णय. हे पहिला पॉइंट गेल ते विजय असा ठरलेला आहे पंचांचं. गुणावर कुस्ती लागते. हा ठीक आहे. गुणावरती माती घ्या दोघं पण. गुणावरच्या कुस्तीचा नेम चड्डी धरायची नाही. चड्डी धरायची नाही. गुणावर कुस्ती चालू असल्यानंतर चड्डी पकडली जात नाही. वेळेनी नेमानी बांधलेली कुस्ती आहे. परिवर्तन होत असतं. सिकंदर पैलवान लय वेळा पुकार केला आत या सिकंदर. प्रिंस कोहली चलिए अंदर. अभी कुश्ती लगा दी जाएगी पहलवान जी. चलिए. काळाच्या बदलानुसार कुस्तीतही बदल झाला. प्रिन्सला बोलावा म्हणजे ते आते. प्रिंस कोहली अंदर चलो.
पहलवान जी बार बार पुकार किया है प्रिंस कोहली। ये 2 कुश्तियां एक टाइम पे लगेगी प्रिंस जी। चलिए अंदर। बापू कोकाटे त्रिमूर्ती केसरी पहलवान माऊली कोकाटेंचे चुलते हजर आहेत, त्यांचं स्वागत आहे। प्रिंस जी चलिए। आणि गुणावर कुस्ती चालू झाली। महेंद्र आणि प्रकाश डोक्याला डोकं लागलं, डोक्यातले विचार चालू झाले। बुद्धीचा आणि बलाचा शास्त्रोक्त उपयोग म्हणजे कुस्ती। बुद्धीच्या आणि बलाच्या जोरावर खेळला जाणारा खेळ म्हणजे कुस्ती। गुणावर कुस्ती लागली आहे। लुकान करण्याचा प्रयत्न प्रकाशचा होता आणि सावध महेंद्रानं ते जाणलं आणि खंबासारखा पुढे महेंद्रा उभा आहे। जो पैलवान गुण पहिला घेईल त्याला विजय घोषित केलं जाणार आहे। आणि पैलवान पृथ्वीराज पुढे या। पृथ्वीराज आणि कुस्तीला सुरुवात होते। माऊली कोकाटे विरुद्ध पृथ्वीराज पाटील। पृथ्वीराज चल। जबस जबस जबस। या कुस्तीला कमाल जमादार पंच राहतील। आणि मानाची चांदीची गदा आहे। कमाल जमादार शहाजी केसरी कुस्तीतली एक कमाल म्हणजेच कमाल जमादार ऑल इंडिया चॅम्पियन। या पुणे जिल्ह्याला, या इंदापूर तालुक्याला ज्याने स्वतःच्या वजन गटात अनेक वेळा पदकं मिळवून दिली असे कमाल जमादार यांची पंच म्हणून नियुक्ती आहे। कुस्ती चालू करा भाऊ। आखाड्यावरती या कुस्ती लावण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात एक दमदार नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं हर्षवर्धनजी पाटील साहेब आखाड्यावरती आलेले आहेत। भाऊंच्या शुभास्ते सलामी दिली जाते। भैया साहेब अमर भैया गदा ना पुढं, गदा पुढं आणा। या कुस्तीसाठी मानाची चांदीची गदा आहे। अख्खा देश पाहतोय। घर बसल्या 25,000 प्रेक्षक कुस्ती पाहतय, हे मैदान पाहतय। आणि हो हो हलगीवाले थांबा। हो 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 शाबास शाबास। कुस्तीला सुरुवात होते। बऱ्याच वेळा ही कुस्ती झाली आहे। दोघांना एकमेकाच्या डावामध्ये खासियत माहित आहे। आ गया प्रिंस कोहली। सिकंदर बरोबर लढणारा पैलवान मैदानवरती आला। ओ एकेरी पटाला महेंद्र गायकवाड 605 ची ताकद आणि महेंद्र बाहुबली विजय। महेंद्र गायकवाड 605 विजय। अर्जुनवीर काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद त्या पवारांचा लाडका पट्टा।